नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे माझे नवीन चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी जनरल सायन्स टॉपिक नंबर 14 लाइट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज। तर लाइट म्हणजे बघा प्रकाश अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज म्हणजे सावली। सावली कशी निर्माण होते ते आपण काय करणार आहोत या टॉपिक मध्ये बघणार आहोत। Can we see anything in total darkness? बघा पूर्ण अंधारात आपण काही पाहू शकतो का? What help us to see the objects around us? तर बघा आपल्या अवतीभोवती जे काही ऑब्जेक्ट्स असतात ते आपल्याला कशामुळे दिसतात? तर ते आपल्याला कशामुळे दिसतात? प्रकाशामुळे दिसतात किंवा लाईटमुळे दिसतात। पूर्ण अंधारामध्ये आपण काही पाहू शकतो का? तर नाही। What does the light in each one of the picture originate from? बघा what does the light in each one of the pictures originate from? प्रत्येक पिक्चर्स मध्ये इथे लाईट ओरिजिनेट झालेली आहे ती कशापासून झालेली आहे? सो सी सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे लाईटचे स्रोत बघा काय काय आहेत। इथे आपल्याला काय दिसते? सूर्य आहे म्हणजे इथे काय दिसत आहे? सूर्यापासून आपल्याला लाईट भेटते। तेच बघा इथे काय आहे? बघा बल्ब आहे, बल्ब पासून आपल्याला काय भेटते? लाईट। तसेच बघा इथे काय आहे? मेणबत्ती आहे, मेणबत्ती पासून आपल्याला काय भेटते? लाईट। असे वेगवेगळे सोर्सेस आपल्याला काय दाखवले आहेत? लाईटचे दाखवलेले आहेत। The objects or materials which emit light, meaning those which themselves are a source of light. म्हणजे बघा सोर्स ऑफ लाईट आपण कशाला म्हणतो? एखादं ऑब्जेक्ट किंवा मटेरियल ज्याच्यापासून आपल्याला लाईट भेटते त्याला काय म्हणतो आपण? सोर्स ऑफ लाईट। आणि त्यालाच काय म्हणतात? आर कॉल्ड ल्युमिनस ऑब्जेक्ट्स और मटेरियल। आणि त्यालाच आपण काय म्हणतो बघा? ल्युमिनस ऑब्जेक्ट्स किंवा मटेरियल असे म्हणतो। द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइंड बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट्स इमिट लाईट। आता बघा ही जी लाईट आहे ऑब्जेक्ट्स पासून इमिट झालेली त्याची इंटेन्सिटी कशी डिटरमाइन केली जाते? बाय द एक्सटेंट टू विच ऑब्जेक्ट इमिट लाईट, ज्याच्यापासून लाईट इमिट होते। फॉर एक्झाम्पल द लाईट इमिटेड बाय an electric torch is more intense than that obtained from candle. म्हणजेच बघा कॅन्डल पासून जी लाईट आपल्याला भेटते त्याच्यापेक्षा बघा इलेक्ट्रिक टॉर्च पासून जी लाईट इमिट होते ती काय असते? मोर इंटेन्स असते म्हणजे जास्त प्रकाश असतो। The objects or materials that are not sources of light themselves are called non-luminous objects or materials. बघा एखादं ऑब्जेक्ट किंवा मटेरियल जे काय करतं स्वतःहून लाईट देत नाही अशा मटेरियलला आपण काय म्हणतो? नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स और मटेरियल्स असे म्हणतो। Some man-made objects or materials also emit light. बघा काही मानवनिर्मित ऑब्जेक्ट्स असतील किंवा मटेरियल्स असतील ती पण काय करतात? लाईट इमिट करतात। These are called artificial sources of light. आणि त्याला काय म्हणतो आपण? आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट। The sun is the main natural source of light. आता बघा सगळ्यात महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत लाईटचा कोणता आहे? सन म्हणजे सूर्य हा आहे। Other stars seen in the night sky, fireflies, some angler fish as well as honey mushrooms are natural sources of light. आता बघा काही नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट आहेत। फायरफ्लाईज, स्टार्स, अँगलर फिश, हनी मशरूम हे पण काय नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट आहेत। The propagation of light. You may have seen in the afternoon rays of the light entering through a slit
in a door or a small hole in the roof. As these rays of light from the slit or the hole move towards the floor. बघा आपल्याला आफ्टरनून म्हणजे दुपारच्या वेळी काय बघा एखाद्या विंडो मधून किंवा स्मॉल होल मधून आपल्याला काय दिसतं लाईट येताना दिसते आणि ती जी लाईट असते ती काय होते बघा फ्लोअरवर काय झालेली असते ती लाईट पडलेली असते. द डस्ट पार्टिकल्स इन देअर वे आर सीन क्लिअरली आणि त्या लाईटच्या प्रेझेन्स मध्ये आपण काय करू शकतो बघा डस्ट पार्टिकल क्लिअरली बघू शकतो. ड्यू टू दीज पार्टिकल्स द पाथ ऑफ द लाईट बिकम्स विजिबल आणि त्याच्यामुळे काय होतं बघा हे जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामुळे काय बघा द लाईट बिकम्स विजिबल आणि जी लाईट आहे ती आपल्याला विजिबल दिसते म्हणजे दिसते. अँड वी कॅन सी दॅट देअर पाथ इज अलॉंग स्ट्रेट लाईन आणि त्या ज्या लाईटचा पाथ असतो जो मार्ग असतो तो काय असतो स्ट्रेट लाईन मध्ये असतो. आता बघा इथे दाखवले आहे लाईट एंटरिंग थ्रू अ विंडो. इथे दाखवलं आहे बघा विंडो आहे विंडो मधून लाईट एंटर होत आहे आणि ती कशी आहे बघा टुवर्ड्स द फ्लोअर म्हणजे त्याचं मूव कसं आहे टुवर्ड्स द फ्लोअर वरती ती लाईट काय झालेली आहे आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय पाहू शकतो डस्ट पार्टिकल क्लिअरली बघू शकतो. लेट्स ट्राय दिस. टेक 3 कार्डबोर्ड्स. मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ इच कार्डबोर्ड. 3 कार्डबोर्ड घ्या त्याच्यामध्ये काय करा एक स्मॉल होल सेंटर मध्ये स्मॉल होल काढा. त्यानंतर बघा कार्डबोर्ड्स युजिंग अ थिक नीडल. थिक नीडलच्या साहाय्याने त्याच्यामध्ये काय करायचं आहे सेंटर मध्ये तुम्हाला स्मॉल होल बनवायचा आहे. अरेंज द कार्डबोर्ड्स इन सच अ वे दॅट द 3 होल्स आर इन द सेम लाईन आणि आपल्याला काय करायचं आहे ही जी 3 कार्डबोर्ड्स आहेत ती सेम लाईन मध्ये त्यांना अरेंज करायचं आहे. ॲज शोन इन फिगर स्टँड अ बर्निंग कॅन्डल ऑन वन साइड ऑफ द कार्डबोर्ड आणि कार्डबोर्डच्या एका साइडला आपल्याला काय करायचं आहे बघा एक कॅन्डल बर्निंग कॅन्डल ठेवायची आहे. अँड लुक ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल फ्रॉम द अदर साइड आणि आपल्याला काय बघायचं आहे कॅन्डलची जी फ्लेम आहे ती दुसऱ्या साइडने बघायची आहे. आता बघा इथे दाखवलं आहे स्टेप फर्स्ट स्टेप सेकंड. स्टेप फर्स्ट मध्ये आपण काय करणार आहोत लुक ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल. आता बघा आपण 3 कार्डबोर्ड घेतलेले आहेत याच्यामध्ये थिक नीडलने काय केले आपण 3 होल बनवलेले आहेत आणि ही जी 3 कार्डबोर्ड आहेत ती एकाच लाईन मध्ये ठेवलेली आहे आणि एका साइडला आपण काय केलेलं आहे बघा बर्निंग कॅन्डल ठेवलेली आहे. डू यू सी द फ्लेम आणि इथून काय करता बघा आपण ऑब्झर्व करत आहोत. सो इन स्टेप सेकंड बघा नाव मूव एनी वन ऑफ द कार्डबोर्ड. एखादं कार्डबोर्ड काय करायचं आपल्याला आता मूव करायचं आहे. व्हाय डू यू नॉट सी द फ्लेम तर आपल्याला फ्लेम दिसेल का तर नाही. तर लाईट कशी ट्रॅव्हल होते बघा हाऊ लाईट ट्रॅव्हल्स. हा एक्सपेरिमेंट काय आहे लाईट कशी ट्रॅव्हल होते तर स्ट्रेट लाईन मध्ये. इथे आपण एखादं जरी कार्डबोर्ड काय केलं बघा मूव केलं तर आपल्याला काय दिसत नाही लाईट दिसणार नाही. Thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on Mass Sim English. Thank you.